आजचा जो राजकीय मेळावा नाही हे स्वतः राजसाहेबांनी 15 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर राजसाहेब हे देखील म्हणाले होते की माझ्या या मोर्चामध्ये ज्यांना कोणाला सामील व्हायचंय त्यांनी व्हा, आणि मग काही लोक आमच्यामुळे झालं तुमच्यामुळे झालं असं करत करत काल सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली युबीटीनं की आता हा देखील मोर्चा जो आहे हा राजकीय नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आठवत असेल युबीटीचा मोर्चा हा 7 तारखेला होता आणि राजसाहेबांचा मोर्चा हा 5 तारखेला होता. राजसाहेबांनी सांगितलं की ज्यांना ज्यांना माझ्या मोर्चामध्ये सामील व्हायचंय त्यांनी त्यांनी माझ्या मोर्चामध्ये या. त्याच्यामुळे काही मंडळी त्यांच्या मोर्चामध्ये गेली. मला असं वाटतं की राजसाहेबांचाच मोर्चा आहे. आणि तुम्ही युतीच्या बाबतीत जे म्हटलं की त्यांनी युती होऊ दे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेस शिवाय देणार नाही, हे महाविकास आघाडीमध्ये फायनल होऊ दे, त्यांच्यामध्ये तिकीट वाटप होऊ दे, तिकिटाचे उमेदवार जाहीर होऊ देत, मग आपण ठरवू ना. अजून कोणालाच तुम्हाला माहिती आहे काय मला माहित नाही त्यांची युती झाली, पण युती झाली हे मला कुठं का अजून वाचनात पण आलेलं नाही आणि स्वतः राजसाहेब बोललेले पण नाही. त्याच्यामुळे काय झालंय, जेवढं युबीटी उतावळी झालंय की आमच्यावर युती करा युती करा युती करा, त्याच पद्धतीनं अनेक घटक पण उतावळे झालेले आहेत की युती झाली युती झाली. तर युती काही झालेली नाही अजून असं मला वाटतं. तुमच्याकडे काही इंटरनल माहिती असेल तर मला माहिती नाही. पण दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर ठाकरे हा आगामी सरकार जे आता जे सरकार आहे याला भारी पडू शकतो भविष्यामध्ये. आधी येऊ देत. आपण जर तरवर फार बोलतो, माझा जर तरवर विश्वास नाही, माझा वर्तमानावर विश्वास आहे. आधी येऊ देत मग आपण ठरवू. वन विभागाचा आज कार्यक्रम आहे. मगाशी जसं तुम्ही म्हटलं की वडव्यामध्ये जर ठिणगी पडेल शेतामध्ये तर वणवा लागतो. असाच काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये सुद्धा राजकीय ठिणगी पडली होती. आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि आपण सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलं होतं. हा वणवा आहे जो राजकीय वणवा लागलेला चिपळूणचा, तो भिजवण्याचा प्रयत्न करणार का? एक पहिली गोष्ट, आमच्यात काही ठिणगी पण पडलेली नाही, आमच्यामध्ये काही वणवा लागलेला नाही. मी ज्या पक्षामध्ये काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो, तो पक्ष वाढवण्याचा मला अधिकार आहे. आता इथे भाजपाचे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांनी आमच्यावर युती आहे म्हणून त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा नाही, त्यांना पण अधिकार आहे. एनसीपीला पण अधिकार आहे. तसं एनसीपी पण वाढवतोय, भाजप पण वाढवतोय, आम्ही पण वाढवतोय. ही ठिणगी नाही, त्या ठिणगी कशाला म्हणाली पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये दिवसाढवळ्या शिकार करण्याचा प्रयत्न झाला आणि एक गोळी पहिल्या मजल्यावर पोलीस चालू. या संदर्भामध्ये त्याच रात्री मी पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं आहे की रात्रीचं पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे. शिकारीच्या ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर बंधनं आणली पाहिजेत आणि तशा सूचना मी त्याच दिवशी रात्री दिलेल्या. कारण त्याच दिवशी योगायोगानं मी चिपळूणमध्ये होतो. मागच्या शनिवारची गोष्ट आहे. ब्रिटिश 200 एकरचे नाही, विरोध नाही. मरीनचा आपण युआय काढला होता, परंतु त्याला आपल्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. कारण मरीनच्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथून मुंबई जवळ आहे आणि जर तुम्हाला करायचं झालं तर रत्नागिरीमध्ये करा. रत्नागिरीमध्ये आपण करू शकतो. त्याच्यामुळे ते तो प्रोजेक्ट मागे पडला, पण तिथं आपण जनरल एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतला.